Welcome, welcome to AGS Broadcast Vanik, all my young champs, all my young teenager friends. आज आपण या सिरीज मध्ये आपण जे SSC 10th ग्रेड 10th स्टँडर्डचं महाराष्ट्र बोर्डचं लोअर लेवल इंग्लिश राईट त्यातलं पहिली जी पोएम आहे फर्स्ट पोएम A Teenager's Prayer, right? So we are going to take a look at the explanation of the poem line by line, right? We will read one line, one or two lines from the poem, and we will learn its explanation, and then we will move, right? So I hope you guys are enjoying the sessions. If you have watched the previous session, so we will post. I'll keep posting the sessions, the videos in the same manner as we have started. So every one poem or a prose or poetry will be posted in like 2 or 3 episodes, right? So that will cover explanation and questions. So without any further ado, let's begin. Right. So today we have this poem line by line. Let's say, सो आपल्याला हे तर माहितीये की ही टीनेजर्स प्रेयर आहे. ही एका टीनेजनी केलेली प्रेयर आहे है ना. सो लेट्स सी व्हॉट वी हॅव गॉट हियर. Okay. A teenager's prayer explanation line by line. Okay. So this is what we have. So one or two lines and then explanation. That is what we will do. One or two lines, right? So each day, first is each day brings new beginnings. So each day brings new beginnings. म्हणजे काय प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात घेऊन येतो. So how can we explain this or how can we elaborate on the first line? No 2 days are alike. कोणतेही दोन दिवस हे सारखे नसतात है ना. No 2 days are alike. कोणतेही दोन दिवस सारखे नसतात. एव्हरी डे प्रत्येक दिवशी लाईफ ऑफर्स प्रत्येक दिवशी जे लाईफ आहे जीवन प्रत्येक दिवशी एक नवीन आपल्याला सुरुवात करण्याची संधी देत असतं है ना. सो लाईफ ऑफर्स अ फ्रेश स्टार्ट. एव्हरी डे लाईफ ऑफर्स अ फ्रेश स्टार्ट. ओके. अँड न्यू इव्हेंट्स. काही नवीन घटना घेऊन येत असतो प्रत्येक दिवस काही नवीन घटना नवीन स्टार्ट घेऊन येतो. नवीन परिस्थिती असते. सो प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. सो एव्हरीडे लाईफ ऑफर्स अ फ्रेश स्टार्ट अँड न्यू इव्हेंट्स सर्कमस्टन्सेस अँड ऑपॉर्च्युनिटीज. नवीन संधी पण प्रत्येक दिवशी आपल्याला मिळत असतात. राईट. सो तुम्हाला जर का या लाईनचं तुम्हाला एक्सप्लेनेशन विचारलं तर तुमच्याकडे हे आहे. राईट. दिस इज व्हॉट आय हॅव रिटन फॉर यू. So each day brings new beginnings, meaning no 2 days are alike. Everyday life offers a fresh start and new events, circumstances and opportunities. Okay. पुढे बघू आपण काय. आता नेक्स्ट आहे डिसिजन्स आय मस्ट मेक. है ना. डिसिजन्स आय मस्ट मेक. सो हे जे आहे हे मी पोएट्रीची ही पोम मधली लाईन आहे. ही मी अशी याला राऊंड करतोय किंवा हायलाइट करतोय आणि जे एक्सप्लेनेशन आहे आय विल हायलाइट इन दिस मॅनर. राईट. विथ अंडरलाईन. सो एव्हरी न्यू डे ब्रिंग्स न्यू सर्कमस्टन्सेस. एव्हरी न्यू डे ब्रिंग्स न्यू सर्कमस्टन्सेस है ना. नवीन परिस्थिती असणार आहे प्रत्येक दिवशी. राईट. असं काही नाही आहे की सगळे दिवस सेम असणार आहेत. सो प्रत्येक दिवस जशी काही परिस्थिती घेऊन येईल अँड आय हॅव टू मेक. Right. So the teenager says that he has to make decisions. त्याला काही निर्णय घ्यावे लागतील. And choices. काही निर्णय त्याला घ्यावे लागतील. त्याला काही चॉईसेस घ्यावे लागतील. Right. I have to decide. So the teenager says he has to decide his course of action. म्हणजे तो काय करणार आहे. एखादी परिस्थिती आली तर तो कोणता मार्ग तो अडॉप्ट करणार आहे. कुठला मार्ग तो घेणार आहे. काय दोन पैकी काय त्याच्याकडे दोन चॉईस असतील. काय करावं किंवा 3 चॉईस असतील. मल्टिपल चॉईसेस असतील. त्यातला कुठला मार्ग तो घेणार आहे. सो he says he has to decide his course of actions for his life. कारण की त्याच्या लाईफसाठी त्याला काहीतरी तर डिसिजन घ्यावं लागेल आणि ते त्याचं स्वतःचं डिसिजन असेल. सो it says every new day brings new circumstances and I have to make decisions and choices. I have to decide my course of actions for my life. So तुम्ही इथे असं लिहू शकता. समजा ह्या दोन ओळींबद्दल काही विचारलं तर you can simply write no 2 days are alike. Everyday life offers. The speaker says
असं लिहू शकता. द स्पीकर सेज नो टू डेज आर अलाइक, एव्हरीडे लाईफ ऑफर्स अ फ्रेश स्टार्ट अँड न्यू इव्हेंट सर्कमस्टान्सेस अँड अपॉर्च्युनिटीज. एव्हरी न्यू डे ब्रिंग्स न्यू सर्कमस्टान्सेस अँड इथे तुम्ही स्पीकरच्या तिथे म्हणून ऍज ही अँड ही हॅज टू मेक डिसिजन्स अँड चॉईसेस. ही हॅज टू डिसाइड हिज कोर्स ऑफ ऍक्शन्स फॉर हिज लाईफ. सो तुम्ही अकॉर्डिंगली तिकडे प्रोनाउन वापरायचे तुम्हाला, राईट. देन नेक्स्ट वी हॅव आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. ओके, आता इथे काय आहे एक्सप्लेनेशन बघूया आपण. सो इकडे ही सेज आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. द स्पीकर सेज ही हिमसेल्फ इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट एव्हर चॉईस ही टेक्स. सो स्पीकर म्हणतोय की तो स्वतः आय एम द ओनली वन टू चूज, म्हणजे तो म्हणतोय की तो रिस्पॉन्सिबल, ही इज रिस्पॉन्सिबल, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना ही, की तो काय डिसिजन घेणार आहे. सो इकडे हे आहे आय एम द वन टू चूज, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. द स्पीकर सेज ही हिमसेल्फ इज रिस्पॉन्सिबल, है ना. दुसरा कोणी थोडी रिस्पॉन्सिबल आहे, दुसरा कोणी नाही ना रिस्पॉन्सिबल. तो काय चॉईसेस घेणार, त्याच्या लाईफसाठी चॉईसेस घेण्यासाठी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो ही हिमसेल्फ इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट एव्हर चॉईस, जो काही चॉईस तो घेणार आहे, ही टेक्स. त्यानंतर आता पुढे बघू आपण काय दिलंय. द रोड दॅट आय विल टेक. द रोड दॅट आय विल टेक इज अ मेटाफोर. ही मेटाफोर आहे म्हणजे काय, तर ते रूपक, ती रूपक आहे वापरलेलं, किंवा एक उपमा दिलेली आहे, है ना. रूपक किंवा उपमा दिलेली आहे. कशाची, सो रोडची उपमा दिलेली आहे. म्हणजे ऍक्च्युली त्या मेटाफोरचं मिनिंग काय, विच मीन्स द रोड मीन्स द डिसिजन, जे डिसिजन मी घेईन, द डिसिजन दॅट द स्पीकर विल मेक, तो जो निर्णय घेईल त्याच्यासाठी रूपक वापरलंय. तर रोड दॅट आय विल टेक. रूपक किंवा मेटाफोर म्हणजे काय, आपण म्हणतो की आभाळा एवढं प्रेम, है ना. आपण म्हणतो आई वडील आभाळा एवढं प्रेम करतात मुलांवर, राईट. सो आभाळा एवढं म्हणजे ते खरं आभाळ असतं का, ते नाही, तर तेवढं जास्त किंवा तेवढं विशाल, तेवढं मोठं, तितकं जास्त, असं म्हणून रूपक, राईट. सो he says the road that I will take is a metaphor in this, which means the decision that the speaker will make, or the choice that he will take. Okay, हे याचं एक्सप्लेनेशन आहे. I can choose to take the road of life. Next he says, I can choose to take the road of life that leads to great success. He says, the speaker says he can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. आता इथे हे दोन वर्ड्स, these two words are highlighted. सो एक वर्ड आहे डार्कन रोड आणि दुसरा वर्ड आहे डिस्ट्रेस. these two words have been highlighted. बघूया आपण याचं एक्सप्लेनेशन काय आहे. सो ऍज आय सेड, बॉक्स मध्ये मी जे केलेलं आहे ते पोम मधल्या लाईन्स आहेत आणि त्याच्या खाली मी त्याचं एक्सप्लेनेशन दिलंय. सो तुम्हाला हे जर का विचारलं तर या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं. लेट्स फाइंड आउट what is the explanation for this next lines we have. Okay, so ह्या ज्या आता आपण लाईन्स वाचल्या त्याच्यातनं आपल्याला काय दिसतं. सो दीज लाईन्स कन्वे अस द ट्रुथ. या ज्या ओळी आहेत त्या आपल्याला एक सत्य कन्वे करतात, ते सत्य आपल्याला ते सांगतात. सो दीज लाईन्स कन्वे अस द ट्रुथ. या ओळी आपल्याला एक सत्य सांगतात. कुठलं सत्य, दॅट अ टीनेजर कॅन चूज टू टेक, की एक टीनेजर आहे तर तो काय निर्णय घेऊ शकतो. एक तर निर्णय तो हा घेऊ शकतो, टू टेक द रोड ऑफ लाईफ. रोड ऑफ लाईफ म्हणजे काय, सो रोड ऑफ लाईफ विच विल मेक हिम सक्सेसफुल. एक तर तो कोणता मार्ग निवडू शकतो, तो रोड ऑफ लाईफ निवडू शकतो की ज्याच्याने त्याला सक्सेस मिळेल. आता इथे चुझिंग द रोड ऑफ लाईफ, चुझिंग द रोड ऑफ लाईफ इज अ मेटाफोर. अगेन परत मेटाफोर यूज केलेली आहे पोएटनी. कशासाठी, यूज फॉर टेकिंग द राईट ऍक्शन्स. सो रोड ऑफ लाईफ म्हणजे काय, तर योग्य कृती करणे किंवा योग्य निर्णय घेणे, त्याला रोड ऑफ लाईफ असं म्हटलंय. कसं, तर इज अ मेटाफोर यूज फॉर टेकिंग द राईट ऍक्शन्स, है ना. टेकिंग द राईट ऍक्शन्स, राईट ऍक्शन्स पण कशा, तर बाय इन्कल्केटिंग म्हणजे बाय डेव्हलपिंग, है ना. त्याच्यामध्ये डेव्हलप करून, बाय इन्कल्केटिंग व्हर्च्यूज. व्हर्च्यूज म्हणजे काय,
आता इथे व्हर्च्यूज म्हणजे सद्गुण, व्हर्च्यूज म्हणजे जे चांगले गुण असतात ना त्याला व्हर्च्यूज म्हणतात, आणि दुर्गुणांना वायसेस म्हणतात. VICES, वायसेस म्हणजे दुर्गुण, आणि VIRTUES, व्हर्च्यूज म्हणजे सद्गुण. तर थोडक्यात काय तर द पोएट सेज दॅट he can take the road of life, that is he can take the right actions. How? By inculcating virtues, त्याच्यामध्ये सद्गुण डेव्हलप करून. कोणते कोणते व्हर्च्यूज? सच एज ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, ह्युमिलिटी, विनम्रता, है ना, ह्युमिलिटी, विनम्रता, त्यानंतर ओके ऑनेस्टी, ह्युमिलिटी, पेशन्स, संयम, फेथ, श्रद्धा, हार्डवर्क, मेहनत करायची, कष्ट करायचे, अभ्यास करायचा भरपूर, डिसिप्लिन, शिस्त, अँड परसिव्हरन्स. परसिव्हरन्स इज सातत्य, राईट? सो ह्युमिलिटीचं मिनिंग आहे विनम्रता, परसिव्हरन्सचं मिनिंग आहे सातत्य. बाकीचे वर्ड्स तुम्हाला माहिती आहेत. अलॉंग विथ स्ट्रायव्हिंग, अलॉंग विथ म्हणजे त्याबरोबरच म्हणजे हे जे आपण बघितलं, तर राईट ऍक्शन घेण्यासाठी डेव्हलप काय करणार? बाय इन्कल्केटिंग व्हर्च्यूज. कोणते कोणते व्हर्च्यूज डेव्हलप करणं? ऑनेस्टी, ह्युमिलिटी, पेशन्स, फेथ, हार्डवर्क, डिसिप्लिन अँड परसिव्हरन्स. अलॉंग विथ म्हणजे याच बरोबर. स्ट्रायव्हिंग म्हणजे काय? प्रयत्न करणं. स्ट्रायव्हिंग फॉर म्हणजे प्रयत्न करणं. फॉर द ॲबिलिटी टू मेक वाईज चॉईसेस किंवा वाईज डिसिजन्स. तर ते वाईज डिसिजन घेण्यासाठी त्याच्यामध्ये ती क्षमता तर आली पाहिजे ना, बौद्धिक क्षमता है ना, मानसिक क्षमता. म्हणून त्याला प्रयत्न करायला लागेल ती ॲबिलिटी वाढवण्यासाठी. सो स्ट्रायव्हिंग फॉर द ॲबिलिटी टू मेक वाईज चॉईसेस. द स्पीकर सेज दॅट दिस पाथ, हा जो मार्ग आहे म्हणजे द रोड ऑफ लाईफ है ना, आपण आताच्या याच्या पहिल्याच्या 4 ओळी वाचल्या. स्पीकर सेज दॅट दिस पाथ विल यील्ड हिम. यील्ड म्हणजे काय? तर त्याला ते मिळेल. म्हणजे आता आपण म्हणतो की एखादं आपण शेतामध्ये पीक घेतल्यावर आपण म्हणतो यील्ड किती आलं, म्हणजे पीक किती निघालं. सो त्याला जो काही हा पाथ आहे त्याच्याने काय त्याला यील्ड मिळेल, त्याला रिझल्ट काय मिळेल, तर विल यील्ड हिम फ्रुटफुल म्हणजे त्याला एक चांगलं फळ मिळेल, त्याचं फ्रुटफुल रिझल्ट, ऑर सक्सेस किंवा त्याला यश मिळेल, है ना. त्यानंतर आता एकदा हा पाथ झाला, किंवा स्पीकर म्हणतोय की देर इज अनदर पाथ, दुसरा पण एक मार्ग आहे. एक तर घेतलं रोड ऑफ लाईफ, किंवा दुसरा मार्ग कोणता आहे? विच द स्पीकर कॉल्स, ज्याला स्पीकर म्हणतोय डार्कन रोड है ना, अंधारी वाट, अंधारा मार्ग, अंधाराचा मार्ग. सो डार्कन रोड म्हणजे आता खरं शब्दशः नाहीये, लिटरली मीन म्हणजे काय? शब्दशः अर्थ. सो डार्कन रोड डझंट लिटरली मीन म्हणजे शब्दशः अर्थ नाही रोड फुल ऑफ डार्कनेस असा रोड की ज्याच्यावरती अंधार आहे, तसं नाही. दॅट इज लिटरल मिनिंग. इथे आपल्याला इट इज अ मेटाफोर है ना, इथे स्पीकरनी एक मेटाफोर वापरली आहे. इट इज अ मेटाफोर, रूपक वापरलंय, यूज फॉर वायसेस. मगाशी मी म्हटलं ना, वायसेस म्हणजे दुर्गुण. वायसेसचं मिनिंग काय होतं? दुर्गुण. वायसेस म्हणजे दुर्गुण आणि व्हर्च्यूज म्हणजे सद्गुण. सो मेटाफोर युज्ड फॉर वायसेस, दुर्गुण, सच एज डिसऑनेस्टी है ना, अप्रामाणिकपणा. ऑनेस्टी इज प्रामाणिकपणा, डिसऑनेस्टी इज अप्रामाणिकपणा. लेझीनेस आळस हा एक दुर्गुण आहे. रनिंग अवे फ्रॉम प्रॉब्लेम्स म्हणजे संकट आलं की पळ काढणं, हा एक दुर्गुण आहे. इन्स्टेड ऑफ फाइंडिंग अ सोल्युशन. सो तिसरा दुर्गुण कोणता आहे? सो जो डार्कन पाथ आहे, डार्कन पाथ म्हणजे काय? तर डार्कन रोड म्हणजे काय? तर हे दुर्गुण. सो एक तर डिसऑनेस्टी, अप्रामाणिकपणा, लेझीनेस, आळस, रनिंग अवे फ्रॉम प्रॉब्लेम्स इन्स्टेड ऑफ फाइंडिंग अ सोल्युशन, एखाद्या प्रॉब्लेमला सोल्युशन शोधण्यापेक्षा त्याच्यापासून पळ काढणे, हा एक दुर्गुण आहे. रेकलेस डिसिजन्स म्हणजे कोणताही विचार न करता. रेकलेस म्हणजे काय? सो रेकलेस म्हणजे घाई गडबडीत कसंही घेतलेला निर्णय है ना, काही विचार न करता काय परिणाम होईल. सो दॅट इज रेकलेस. कुठलाही निष्काळजी. रेकलेस इज निष्काळजी. आपण म्हणतो ना रेकलेस ड्रायव्हर, न्यूज येते ना, सो दॅट इज रेकलेस डिसिजन, हा एक दुर्गुण आहे. इग्नोरन्स म्हणजे अज्ञान, हा एक दुर्गुण आहे. आणि असे बरेचसे दुर्गुणांचा मार्ग म्हणजे डार्कन पाथ. सो दिस पाथ लुक्स बेकॉनिंग. बेकॉनिंग म्हणजे काय? तो असं वाटतं, अट्रॅक्टिव्ह वाटतो तो. हा जो मार्ग आहे ना, दुर्गुणांचा मार्ग, तो अट्रॅक्टिव्ह वाटतो. का बरं? कारण त्याच्यामध्ये परिश्रम नाही घ्यावे लागत, हे सगळे शॉर्टकट्स आहेत है ना.
सो दिस पाथ लुक्स बेकॉनिंग. बेकॉनिंग म्हणजे असं वाटतं की अपिलिंग वाटतो, तो अट्रॅक्टिव्ह वाटतो. सिन्स म्हणजे बिकॉज इट गिव्स टेम्पररी एस्केप, तात्पुरतं सुटका मिळते, है ना. हे सगळे जे दुर्गुण आहेत ना, त्याच्यामुळे काय होतं, तात्पुरती सुटका मिळते त्या प्रॉब्लेम मधनं. हाऊ एव्हर, पण इट सर्टनली लीड्स टू फेल्युअर, पण त्यातनं नक्की अपयशच येतं, बरोबर. सो दॅट इज वाय दिस इज कॉल्ड डार्कल्ड रोड. सो एक्झाम मध्ये विचारू शकतात की बाय द फ्रेज डार्कल्ड रोड द पोएट और द स्पीकर रेफर्स टू, किंवा एक्सप्लेन व्हॉट द स्पीकर मीन्स बाय द फ्रेज डार्कल्ड रोड. सो मग हे आपल्याला लिहायला लागेल, राईट. अजूनही आहे पुढे, सो बघूया नेक्स्ट. लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट पार्ट विच इज पुढे काय आहे. वेल ओके, द स्पीकर नोज दॅट द सेकंड पाथ, म्हणजे जो डार्कन रोड त्यांनी जर का घेतला तर काय होईल. द स्पीकर नोज दॅट द सेकंड पाथ, दुसरा जो मार्ग आहे, दॅट इज गोइंग टू मेक हिम सफर, त्याला भोगावं लागेल. सफर फ्रॉम अ ग्रेट पेन, त्याला दुःखच होणार आहे, है ना. त्याला दुःखच होणार आहे ना. दुसरा जो मार्ग आहे तो निवडला, तर ग्रेट पेन अँड मिझरी. पेन अँड मिझरी म्हणजे दुःख, आणि पेन अँड मिझरी या दुःख. ऍज इट ऑफर्स, कारण की त्या दुसऱ्या मार्गावरती काय मिळतं, टेम्पररी रिलीफ मिळतो, तात्पुरता आराम मिळतो. एखादी गोष्ट आपण घाई गडबडीत निर्णय घेऊन टाकला, किंवा आळशीपणा केला, किंवा डिसिप्लिन नाही पाळलं, तर तात्पुरतं छान वाटतं, टेम्पररी रिलीफ. बट इट वर्सन्स द प्रॉब्लेम, पण पुढे जाऊन ती जी समस्या आहे, तो जो प्रॉब्लेम आहे, तो अजून अजून वाढत जातो, है ना. सो ही इज अवेअर, म्हणजे द स्पीकर इज अवेअर ऑफ द अगॉनी इट विल कॉज हिम. सो तुम्ही हे वर्ड्स युज करू शकता. डार्कन पाथ म्हणजे काय, तुम्ही हे वर्ड युज करू शकता. अगॉनी म्हणजे दुःख, मिझरी म्हणजे दुःख, पेन म्हणजे दुःख, राईट. ओके. देन वी हॅव नेक्स्ट टू लाईन्स. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. ओके, बघूया आता ह्याचा काय अर्थ आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. सो डिअर लॉर्ड म्हणजे देवाला म्हटलंय की देवा माझे डोळे उघड, म्हणजे मला व्यवस्थित दिसेल. आता हे माझे डोळे उघड म्हणजे खरंच हे जे डोळे आहेत ते उघड म्हटलंय का, नाही. अगेन मेटाफोर आहे ती, आपण बघूया. सो अगेन अ मेटाफोर इज युज्ड हिअर, है ना. इथे पण एक मेटाफोर यूज केलेली आहे. ओपन अप माय आईज. ओपन अप माय आईज म्हणजे डझंट मीन, त्याचा अर्थ असा नाहीये. ओपन अप माय आईज डझंट मीन ही इज आस्किंग गॉड टू लिटरली ओपन हिज आईज, है ना. ओपन अप माय आईज डझंट मीन, त्याचा अर्थ असा नाही की स्पीकर देवाला म्हणतोय माझे असे हे डोळे उघड, असं नाही. डझंट मीन ही इज आस्किंग गॉड टू लिटरली ओपन हिज आईज. इट मीन्स, त्याचा अर्थ काय आहे, ही प्रेज टू गॉड, देवाला तो प्रार्थना करतोय. ही प्रेज टू गॉड टू ब्लेस हिम, त्याला आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना करतोय. त्याला आशीर्वाद कसला, विथ द राईट पर्स्पेक्टिव्ह. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, दृष्टिकोन. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन. सो स्पीकर दृष्टिकोन मागतोय. आईज म्हणजे अगेन स्पेक्ट म्हणजे काल आपण बघितलं होतं ना, स्पेक्ट हा जो वर्ड आहे याच्यातला रूट वर्ड आहे ना स्पेक्ट. स्पेक्ट म्हणजे टू सी, आणि पर म्हणजे थ्रू, म्हणजे एखाद्या गोष्टीतनं आरपार बघणं, म्हणजे व्यवस्थित एखाद्या गोष्टीचं व्यवस्थित आकलन करणं, परिस्थिती काय आहे त्याला म्हणतात दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह ऑर इनसाइट. पर्स्पेक्टिव्ह और इनसाइट, सो दॅट ही कॅन क्लिअरली डिस्क्रिमिनेट, त्याला डिस्क्रिमिनेट करता येईल, त्याला फरक करता येईल. ते त्याच्यासाठी तो देवाकडे प्रार्थना करतोय, आणि देवाकडे तो म्हणतोय माझे डोळे उघड, म्हणजे मला पर्स्पेक्टिव्ह दे, दृष्टिकोन दे, जेणेकरून काय होईल, जेणेकरून त्याला डिस्क्रिमिनेट करता येईल, त्याला फरक करता येईल बिटवीन राईट अँड रॉंग, काय योग्य आणि काय अयोग्य, यातला फरक त्याला करता यावा, म्हणून दृष्टिकोन मागतोय. आणि मग ते करून टेक अँड ऍप्ट चॉईस, आणि मग योग्य तो निर्णय, ऍप मीन्स अप्रोप्रिएट चॉईस, योग्य तो निर्णय मागतोय तो. ओके, नेक्स्ट लेट्स सी व्हॉट वी हॅव आफ्टर दिस. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आता नाउ स्पीकर आस्क्स गॉड in the prayer to help him to help him stand to help him stand for help me stand for what is right, bring out the best in me. Okay, so the speaker humbly, विनम्रपणे, the speaker humbly asks God, परमेश्वराला, देवाला प्रार्थना करतोय. asks म्हणजे काय, तो प्रार्थना, है ना. when you say ask God means that to pray, प्रार्थना करणे.
द स्पीकर हमली आस्क्ड गॉड, कशासाठी? फॉर द करेज, त्याला धैर्य मिळावं. धैर्य मिळावं. कशासाठी धैर्य? टू डू अँड सपोर्ट, म्हणजे टू डू अँड सपोर्ट गुडनेस, चांगुलपणा. चांगुलपणा त्यांनी अडॉप्ट करावा. त्यांनी चांगुलपणा स्वतः चांगुलपणा स्वतःच्या वागण्यात असावा आणि त्याला सपोर्टही करावं. म्हणजे त्याच्या ऍक्शन्स मधनं गुडनेस दिसावा आणि त्यांनी गुडनेसला सपोर्ट करावं. डू अँड सपोर्ट. व्हॉट? गुडनेस, काइंडनेस, है ना, काइंडनेस, दयाळूपणा, जस्टिस, न्याय, त्यानंतर पीस, शांतता, ट्रुथ, सत्य आणि सच व्हर्च्यूज. म्हणजे हे जे सगळे सद्गुण आहेत ते त्यांनी स्वतःच्या वागण्यात त्याच्या असावे आणि त्यांनी या सद्गुणांना त्यांनी सपोर्ट करावं. यासाठी तो टीनेजर जो आहे, तो स्पीकर जो आहे, परमेश्वराला, देवाला प्रार्थना करतोय की तू मला धैर्य दे. धैर्य कशासाठी? टू डू अँड सपोर्ट. फाईन. ही ऑल्सो विशेस. सो त्याला अजून एक, त्याला काय इच्छा आहे? ही ऑल्सो विशेस टू डिफेंड, है ना, डिफेंड त्याला करायचंय. हे जे सद्गुण आहे ना, ते सद्गुणांसाठी त्याला त्यांची बाजू घ्यायची. टू डिफेंड दीज व्हर्च्यूज इवन इफ अदर्स अडॉप्ट अनएथिकल. बाकीचे लोक जरी अनएथिकल म्हणजे अनैतिक गोष्टी, है ना. सो बाकीचे लोक जरी अनैतिक गोष्टी किंवा अयोग्य गोष्टी करत असले तरी स्पीकर म्हणतोय देवाला की मला तू करेज दे की मी ह्याच गोष्टी करीन आणि यांना सपोर्ट करीन, या सद्गुणांना. फर्दर त्यानंतर ही प्रेज टू गॉड, त्यानंतर तो देवाची प्रार्थना करतोय टू गिव्ह हिम स्ट्रेंथ, परत एकदा शक्ती देण्यासाठी. का बरं शक्ती? सो दॅट हिज ऍक्शन्स, जेणेकरून त्याचे जे कृती आहेत, त्याच्या ज्या ऍक्शन्स आहेत आणि त्याचं वे ऑफ लिव्हिंग, त्याचं जे जगण्याची पद्धत आहे, वे ऑफ लिव्हिंग मॅनिफेस्ट म्हणजे काय? त्याच्यामध्ये प्रकट होईल. काय प्रकट होईल? तर योग्य किंवा सर्वोत्कृष्ट क्वालिटीज प्रकट होतील. सर्वोच्च क्वालिटीज त्याच्या वे ऑफ लाईफ मध्ये आणि ऍक्शन्स मध्ये मॅनिफेस्ट होतील. म्हणजे त्याच्यामध्ये त्या दिसतील किंवा त्या असतील. त्याच्यामध्ये काय काय बेस्ट क्वालिटीज कोणत्या कोणत्या? विजडम, है ना. विजडम म्हणजे काय? शहाणपण, राईट. सुज्ञपणा किंवा शहाणपणा. विजडम इज शहाणपण, वाईज, विजडम. त्यानंतर ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, पेशन्स, संयम. सो हे झालं विजडम, ऑनेस्टी, पेशन्स. त्यानंतर काइंडनेस, दयाळूपणा, अँड कंपॅशन, करुणा, प्रेम. सो थ्रू द प्रेयर, ही जी प्रेयर आहे प्रार्थनेतनं, थ्रू द प्रेयर द स्पीकर इज आस्किंग, तो जो स्पीकर आहे तो देवाला काय काय मागतोय? गॉड, ही इज आस्किंग गॉड टू इनकलकेट, त्याच्यामध्ये ह्या बेस्ट क्वालिटीज डेव्हलप व्हाव्या. इनकलकेट अँड डेव्हलप दीज व्हर्च्यूज इन हिम, है ना. सो सेंटेन्स कन्स्ट्रक्शन तुम्ही नोट डाऊन करा. सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं केलंय त्याप्रमाणे तुम्ही हे परत एकदा नंतर बघा, नोट्स काढा, राईट. ओके, पुढे बघू. नेक्स्ट वी हॅव इज help Lord to just say no when temptation comes my way. So next two lines मध्ये speaker says, speaker asks God to help Lord just to say no. तू मला मदत कर. कशासाठी? नाही म्हणण्यासाठी. कशाला नाही म्हणण्यासाठी? when temptation comes my way. याला डार्क आहे, हा वर्ड हायलाइट केलाय. सो टेम्पटेशन म्हणजे काय? चुकीचं पाऊल उचलण्याची इच्छा, डिझायर टू डू बॅड थिंग्स, है ना. सो कम्स माय वे. सो आता याचं एक्सप्लेनेशन बघू. इन द अबाव लाईन्स, या वरच्या ओळींमध्ये, इन द अबाव लाईन्स, गॉड स्ट्रेंथ, देवाची शक्ती. नंतर गॉड्स गायडन्स, देवाकडनं मिळालेलं गायडन्स आणि त्याचं देवाचं विजडम, आर सॉट म्हणजे काय? सीक, SEEK, मागणे, अशा अर्थी. सीकचा थर्ड फॉर्म म्हणजे पॅसिव्ह मध्ये केलं हे वाक्य. आर सॉट बाय द स्पीकर टू रिजेक्ट विथ कन्व्हिक्शन, म्हणजे अगदी खात्री असणे, म्हणजे त्यांनी रिजेक्ट करावं, त्यांनी अगदी खात्रीशीररित्या त्यांनी रिजेक्ट करावं. काय? एनिथिंग, असं काहीही, दॅट्स टेम्पटिंग, मोहाला बळी पाडणारं असं काहीही. टेम्पटिंग, मोहाला बळी पाडणारं आणि जे फसव आहे, डिसिव्हिंग, जे फसव आहे असं काहीही मी रिजेक्ट करावं आणि खात्रीशीररित्या रिजेक्ट करावं, राईट. यासाठी स्पीकर देवाकडे प्रार्थना करतोय की तू मला गायडन्स, स्ट्रेंथ आणि विजडम दे, राईट. ओके. द टेम्पटेशन मे बी, आता हे टेम्पटेशन कसं असेल हे तर आपल्याला एक्झाम मध्ये तुम्हाला येऊ शकतं. टेम्पटेशन काय एक्झॅक्टली त्याचं म्हणणं आहे टेम्पटेशन या शब्दातनं. सो याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिले. द टेम्पटेशन मे बी इन फॉर्म ऑफ, कशा असेल, कोणत्या रूपात येईल ते? स्ट्रॉंग डिझायर फॉर बॅड हॅबिट्स. ओके, बॅड हॅबिट्स,
वाईट वाईट गोष्टी करण्यासाठी तीव्र इच्छा, व्यसन करण्याची तीव्र इच्छा किंवा वाईट सवयींची इच्छा, डिसऑनेस्टी, अप्रामाणिकपणा, त्यानंतर लाईन, चीटिंग, राईट. सो लाईन करणं, खोटं बोलणं, चिटिंग करणं, ज्या शाळेमध्ये असाइनमेंट देतात, स्कूलमध्ये असाइनमेंट्स मध्ये, एक्झाम्स मध्ये लाईन करणं, चिटिंग करणं, क्लासला सुट्टी मारणं, बंकिंग क्लासेस, बुलिंग, इतर मुलांवरती दादागिरी करणं, है ना. सो त्यानंतर बॅड कंपनी, वाईट मित्रांची संगत, त्यानंतर पियर प्रेशर, मित्रांच्या प्रभावाला किंवा मित्रांच्या मागण्यांना बळी पडून वाईट गोष्टी अंगीकारणं, त्याला म्हणतात पियर प्रेशर. शॉर्टकट मारणं, राईट, शॉर्टकट. त्यानंतर इझी मनी, अशा पैशाच्या मागे लागलं की ज्याच्यामध्ये ही जो मार्ग योग्य नाहीये, अयोग्य मार्ग आहे असा, आणि सहज पैसा मिळवून देणारा कुठला मार्ग. त्यानंतर लेझीनेस, आळशीपणा. त्यानंतर इन्स्टंट, बघू आपण काय आहे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे अगदी झटक्यात आनंद मिळवणं, एका क्षणात आनंद मिळवणं, जसा की वाईट गोष्टींमधनं मिळतो ना, व्यसनामधनं. सो त्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतात. इम्पेशन्स, संयम न ठेवणं, है ना. त्यानंतर रिफ्युजिंग गायडन्स म्हणजे फ्रॉम मेंटर्स, म्हणजे त्याचे जे टीचर्स आहेत त्यांच्याकडनं गायडन्स त्यांनी दिलेलं न स्वीकारणं. अँड अनहेल्दी लाईफस्टाईल. सो हे सगळे बॅड गोष्टी या टेम्पटिंग असतात, या फसव्या असतात, आणि या आकर्षक वाटतात, त्या आपल्याला आकर्षित करतात या गोष्टींकडे, राईट. द स्पीकर आस्क्स गॉड, त्यानंतर स्पीकर देवाला प्रार्थना करतोय फॉर सेल्फ कंट्रोल, की मला तू सेल्फ कंट्रोल, मला म्हणजे माझ्यामध्ये अशी शक्ती दे की मला सेल्फ कंट्रोल ठेवता येईल, स्वतःवरती ताबा ठेवता येईल. सेल्फ कंट्रोल ऑर सेल्फ रिस्ट्रेंट, म्हणजे त्याचं मिनिंग तेच आहे, स्वतःवरती ताबा ठेवणं. आणि मॉरल स्ट्रेंथ म्हणजे शक्ती. कशासाठी? मॉरल स्ट्रेंथ मीन्स योग्य गोष्ट करण्यासाठी शक्ती. मॉरल मीन्स नैतिक, योग्य. सो मॉरल स्ट्रेंथ, सेल्फ रिस्ट्रेंट आणि सेल्फ कंट्रोल. टू से नो, कशासाठी? तर मला नाही म्हणता यावं. कशासाठी? हार्मफुल अँड रॉंग चॉईसेस, असे चॉईसेस घेणे जे माझ्यासाठी घातक आहेत, जे अयोग्य आहेत, चुकीचे आहेत, असे चॉईसेस मी त्या चॉईसेसला, ते चॉईसेस मला कितीही टेम्पटिंग वाटले, कितीही अट्रॅक्ट करत असले तरी मला तू त्याला नाही म्हणण्यासाठी मला मॉरल स्ट्रेंथ, नैतिक बळ, त्यानंतर स्वतःवरती ताबा, या गोष्टी मला दे. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. व्हॉट वी हॅव इज that I might keep my body clean and fit for life each day. बघू बरं आता याच्यात काय म्हणायचंय. सो हिअर इट इज that I might keep my body clean and fit for life each day. So the speaker prays to God. इथे या लाईन्स मध्ये देवाची प्रार्थना करतोय. कशासाठी? that the God give him strength, की देवाने त्याला शक्ती द्यावी. स्ट्रेंथ टू रेझिस्ट, शक्ती कशासाठी? रेझिस्ट करण्यासाठी, टेम्पटेशन, मोहाला रिजेक्ट करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे काय होईल? सो दॅट ही मे मेंटेन फिजिकल स्ट्रेंथ, है ना. ही मे मेंटेन फिजिकल स्ट्रेंथ, त्याला शक्ती, त्याला शारीरिक बळ मिळावं. त्यांनी एकदा समजा टेम्पटेशनला रेझिस्ट केलं तर त्याला शारीरिक बळ मिळेल, है ना. त्याच्या बॉडीमध्ये फिजिकली तो स्ट्रेंथ हेल्दी राहील, पॉवर त्याच्यात असेल. म्हणजे समजा त्यांनी वाईट गोष्टी नाही केल्या, त्यांनी व्यसन नाही केली, तर त्याला फिजिकल स्ट्रेंथ मिळेल. त्यांनी आळशीपणा नाही केला, त्याला फिजिकल स्ट्रेंथ, त्याचं शरीर सशक्त होईल. बाय प्रोटेक्टिंग हिज बॉडी फ्रॉम हार्मफुल हॅबिट्स, है ना. सो टीनेज मध्ये काय होतं? टीनेज मध्ये या गोष्टींना बळी पडण्याची शक्यता असते, म्हणून हे सांगितलंय. ओनली द क्लीन प्युअर व्हायटलाइज्ड अँड हेल्दी बॉडी, फिजिकल फिटनेस, है ना. फिजिकल फिटनेस अलॉंग विथ म्हणजे मॉरल फिटनेस, म्हणजे नैतिकरित्या पण सशक्त असावं आणि शारीरिकरित्या पण सशक्त असावं. तर हे असलं तर कॅन फेस ऍडव्हर्सिटी. ऍडव्हर्सिटी म्हणजे काय? संकट. ऍडव्हर्सिटी अँड ट्रायल्स, या दोन्हीचा मिनिंग आहे संकट. जर लाईफ मध्ये काही संकट आली, लाईफ मे ब्रिंग इच न्यू डे, प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक नव्या येणाऱ्या दिवशी काही ना काही संकट येऊ शकतात. त्याला फेस करण्यासाठी शारीरिकरित्या सशक्त पाहिजे ना कोणी पण. सो हे मागितलंय. त्यानंतर पुढे आहे वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, माझे जेव्हा टीनेज इयर्स संपलेले असतील, आय नो दॅट आय विल सी,
ओके, बघू आपण पुढे म्हणजे काय. आय नो दॅट आय विल सी व्हॉट, लेट्स सी व्हॉट वी हॅव. ओके, त्या दोन ओळींमध्ये स्पीकर काय म्हणतोय, आय नो दॅट आय विल सी. द स्पीकर सेज दॅट इन दीज लाईन्स वेन ही ग्रोज ओल्डर, जेव्हा जेव्हा त्याचं वय वाढेल, टीनेजर्स, त्याचे जे टीनेज इयर्स आहेत ते संपतील, पुढे पुढे तो जाऊन अडल्ट होईल, तेव्हा जेव्हा तो मागे वळून बघेल, रिट्रोस्पेक्ट करेल, वेन ही ग्रोज ओल्डर अँड रिट्रोस्पेक्ट ॲट हिज टीनेज इयर्स, त्याच्या टीनेज इयर्स कडे तो जेव्हा मागे वळून बघेल, ही विल बी एबल टू रिअलाइज, त्याला जाणवेल, त्याला क्लिअरली जाणवेल काय, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. आता हे कवितेतल्या ओळी येत्या. लाईफ इज लिव्ड, त्याला काय जाणवेल, लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. यू म्हणजे देवाला म्हटलंय, यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. जर का तू माझ्या बरोबर असला तर लाईफ मला सगळ्यात बेस्ट पद्धतीने जगता येईल. सो जे मोर्स या पोएटनी लिहिलेली ही पोएम आहे. सो आता या दोन ओळींमध्ये सगळ्या कवितेचं सारांश किंवा कन्क्लुजन याच्यात आहे. सो द स्पीकर इज कन्व्हिन्स्ड, स्पीकरला खात्री पटली आहे काय, दॅट अ कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी भरीव कामगिरी जीवनात जर करायची असेल, कन्स्ट्रक्टिव्ह लाईफ जगायचं असेल, काहीतरी करून दाखवायचं असेल लाईफमध्ये, पर्पजफुल, त्याला त्याच्या लाईफला जर का एक पर्पज हवा असेल, जगण्याला एक ध्येय उद्दिष्ट हवं असेल, जॉयस, आनंद जर का जीवनात हवा असेल, अँड सक्सेसफुल लाईफ, यशस्वी त्याला लाईफ जगायचं असेल, त्याचं लाईफ जर का त्याला कन्स्ट्रक्टिव्ह, पर्पजफुल, जॉयस आणि सक्सेसफुल हवं असेल, तर ही नोज दॅट इट कॅन बी बिल्ड अँड लिव्ड. तर असं लाईफ उभारण्यासाठी आणि जगण्यासाठी थ्रू फेथ इन गॉड, देवावरती श्रद्धा. तर स्पीकरला ही गोष्ट पक्की माहिती आहे की देवावरती श्रद्धा असेल तर ही गोष्ट होईल, तर त्याचं लाईफ कन्स्ट्रक्टिव्ह, पर्पजफुल, जॉयस आणि सक्सेसफुल असेल. ही डझंट लिटरली मीन, है ना, त्याचा शब्दशः त्याला नाही म्हणायचं, तो असा शब्दशः नाही म्हणत आहे की देव त्याच्या बरोबर चालतोय, असं नाही, रूपक वापरलंय. सो ही डझंट लिटरली मीन गॉड वॉकिंग नेक्स्ट टू हिम, ही युजेस अ मेटाफोर. स्पीकरनी परत एकदा रूपक वापरलंय, मेटाफोर, टू कन्वे अ मेसेज कन्वे करण्यासाठी. कोणता मेसेज, दॅट हॅव्हिंग फेथ इन गॉड, देवावरती श्रद्धा, अँड सिकिंग गॉड्स गायडन्स, देवाचं मार्गदर्शन, देवावरती श्रद्धा आणि देवावरती मार्गदर्शन, त्याच्याने काय होतं, हेल्प्स वन, कोणालाही मेकिंग वाईज डिसिजन्स, योग्य निर्णय घेण्यामध्ये त्याची मदत होते, आणि हेल्दी चॉईसेस, त्यांनी निवडलेले सगळे मार्ग मग चांगले ठरतात जर का देवावर श्रद्धा असेल आणि देवाकडनं गायडन्स घेतलं तर. सो फेथ इन गॉड इज अ वे ऑफ स्ट्रेंथ, म्हणजे देवावर श्रद्धा ही शक्ती मिळवण्याचा मार्ग आहे. टू डील विथ डिफिकल्ट सिच्युएशन्स इन लाईफ, जीवनामध्ये ज्या पण काही अडचणी येणार आहेत, संकट येणार आहेत, त्यांना सामोरं जाण्यासाठी, त्यांचा सामना करण्यासाठी देवावरती श्रद्धा, देवाचं गायडन्स घेणं, ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. हे त्या स्पीकरला जाणवलेलं आहे, राईट. सो पुढे बघूया. सो इथे आपली पोएमचं एक्सप्लेनेशन इथे संपलंय. हिअर वी आर डन विथ द एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम, राईट. सो आफ्टर दॅट वी हॅव गॉट दिस क्वेश्चन्स. आपण हे क्वेश्चन्स पुढच्या सेशन मध्ये मी हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला हे करून देईन. आय विल एक्सप्लेन दीज क्वेश्चन्स, आन्सर दीज क्वेश्चन्स फॉर यू. आता इथे आपण जे डार्क केलेले वर्ड्स होते, हायलाइटेड, ते कोणते कोणते होते, डार्कंड एक होतं. डार्कंड म्हणजे हिअर इट रिफर्स टू इव्हिल. इव्हिल म्हणजे काय, इव्हिल म्हणजे दुष्ट, इव्हिल मीन्स दुष्ट किंवा जे दुर्गुणांनी भरलेलं आहे असं. त्यानंतर डिस्ट्रेस, डीई नाहीये, स्पेलिंग डीआय आहे. डिस्ट्रेस डीई असेल तर ताण कमी करण्यासाठी आपण काय करतो, ते डी स्ट्रेस आहे, डीई, इथे डीआय आहे. सो डिस्ट्रेस मीन्स ग्रेट वरी अँड स्ट्रेंथ, खूप काळजी आणि खूप ताण, मानसिक ताण, काळजी, चिंता, राईट, दुःख. टेम्पटेशन, अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग, काहीतरी चुकीचं करण्याची एखादी खूप प्रबळ इच्छा. सो दॅट इज डिफाइंड एज टेम्पटेशन. आता आपण काय करूया, याच्यानंतरचे जे क्वेश्चन्स सगळे आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊ. बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेत. सो मी तुमच्यासाठी एक प्रेयर पण लिहिली आहे. आय हॅव रिटन अ प्रेयर फॉर यू विच यू कॅन राईट इन युअर एक्झाम इफ यू आर आस्क्ड टू डू सो, राईट. सो विथ दिस लेट्स एंड द सेशन हिअर. नोट्स काढत राहा, तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत ते कमेंट मध्ये विचारा. स्टडी वेल अँड टेक केअर. थँक्यू सो मच.